नमस्कार, मी माधुरी कुमकर. आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बातमी आहे एका गायीला दिलेल्या जीवदानाची. शिरूर येथील एका भटक्या गायीने प्लास्टिक गिळल्याने तिचे पोट फुगले. त्यामुळे तिचा दम घोटू लागला आणि ती जीवाच्या आकांताने ओरडू लागली व एका ठिकाणी तडफडत पडली. ही घटना समजताच या गोमातेचे प्राण वाचवण्यासाठी येथील युवक प्रितेश गादिया, विशाल घायतडक, मयूर थोरात आदींनी प्रयत्न केले. त्यांनी तत्काळ पशुवैद्यकीय डॉक्टरांना पाचारण केले. त्यात पंचायत समितीचे पशुधन पर्यवेक्षक शेखर मंदिलकर, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोरख सातकर तसेच डॉक्टर नितीन कारखिले यांनी 4 तासांच्या अथक प्रयत्नांनी गायीवर इलाज करत तिचे प्राण वाचविले. ज्यावेळी या गायीवर डॉक्टरांकडून उपचार सुरू होते त्यावेळी तिचे भुकेलेले लहानगे वासरू व्याकुळ झाले आणि जवळच बसलेल्या एका कुत्रीजवळ गेले आणि त्या कुत्रीला लाड घालून तिचे दूध पिण्याचा प्रयत्न करू लागले. खऱ्या अर्थाने ममता आणि माणुसकीचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले. परंतु या कुत्रीचा आणि गोमातेचे प्राण वाचवणाऱ्या तरुणांची चर्चा सध्या शिरूरमध्ये सर्वत्र होत असली तरी प्लास्टिक बंदी व भटकी जनावरे हा विषयही महत्त्वाचा ठरत आहे. याच बातमीची काही दृश्य पाठवलीत आमचे शिरूर तालुका ब्युरो चीफ रवींद्र खुडे यांनी.